भारत देशाला खूप मोठा इतिहास आहे। आज छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य स्थापन केलं ते राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाखाली स्वराज्य स्थापन केलं आणि त्याच पद्धतीचं आव्हान आता सुद्धा भारत देशामध्ये सुरू आहे। ते म्हणजे बांगलादेशीयांनी जो काही हिंदुत्वांच्यावर सनातनांच्यावर अत्याचार सुरू केलेला आहे तो अतिशय अमानवीय असा अत्याचार आहे आणि खूप निर्गुणपणे या सगळ्याचा आम्ही त्या सगळ्यांना सर्व हिंदू लोक सामोरे जात आहेत। मला असं वाटते की हा बांगलादेश हा विसरलेला आहे की ज्या वेळेला त्यांच्यावरती अत्याचार होत होते, पाकिस्तानाकडून त्यांना जेव्हा त्रास होत होता तेव्हा या हिंदूंनी सनातनांनीच त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम, त्यांना चांगल्या पद्धतीने वागणूक देण्याचं काम याच भारतीयांनी केलंय। मला असं वाटतं की आम्ही सुद्धा जिजाऊंच्या रणरागिणी आहोत, ताराराणींच्या रणरागिणी आहोत। आम्ही सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये धीरेने पुरुषांच्या बरोबरीने भाग घेऊ आणि जो काय हा अत्याचार सुरू आहे त्याला नक्कीच आम्ही विरोध करू। मला असं वाटतं की भारत देशाला अतिशय चांगलं एक नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या रूपाने मिळाले। आज सनातन असू दे किंवा आज जो भारताला इतिहास आहे त्याच्या दृष्टिकोनातूनच आज त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीतर्फे सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्याचं संरक्षण होईल याची मला नक्कीच खात्री आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये बांगलादेशावर मधील महिलांच्यावर जो अत्याचार होतोय तो अतिशय अमानुष अत्याचार होत आहे आणि लवकरात लवकर या सगळा अत्याचार थांबलाच पाहिजे आणि जोपर्यंत हा अत्याचार थांबत नाही तोपर्यंत आम्ही महिला सुद्धा हिरिरीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ। जय श्रीराम। आज बांगलादेशमध्ये हिंदूंवरती जो अत्याचार चालला आहे त्याचा आम्ही निषेध करतो। आज तिथल्या महिला असू देत, पुरुष असू देत, हिंदू असू देत, सगळी असुरक्षित आहेत आणि आज सगळ्यांना आम्ही हेच आव्हान करतोय की हिंदू एक है तो सेफ आहे। आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तिथल्या हिंदूंची साथ देण्याची गरज आहे। ही जी प्रवृत्ती आहे ही थांबवण्याची गरज आहे आणि आम्ही या बांगलादेश सरकारला हा अल्टिमेटमही देतोय की त्यांनी जर हे अत्याचार थांबवलं नाही, हिंदूंचं संरक्षण नाही केलं तर याच्या पुढचं आंदोलन आणि तीव्र होईल आणि याची किंमत बांगलादेशला मोजावी लागेल। आम्ही केंद्र सरकारला ही विनंती करतोय की बांगलादेशवरती मिलिटरी हे करून त्यांच्यावरती मिलिटरीचा हमला करून त्यांना नष्टानुभूत करा, त्यांना धडा शिकवा आणि आज हिंदू आम्ही एक आलेलो आहोत आणि इथून पुढे हिंदूंवरती होणारा अत्याचार हा आम्ही सहन करणार नाही। केंद्र सरकार निश्चित या प्रश्नाकडे लक्ष देईल, निश्चितपणे हिंदूंच्या बाजूने केंद्र सरकार उभा राहील आणि बांगलादेशमध्ये जो चाललेला अत्याचार आहे त्याच्या विरोधात आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी हे ॲक्शन घेतील आणि याची मोठी किंमत बांगलादेशला भरावी लागणार आहे।